गुड इव्हनिंग सर्वांना. हे बघा, आज आपण वयवारी हा नवीन टॉपिक चालू करतोय अंकगणितामध्ये. यामध्ये तुम्हाला वय विचारता, एखाद्या व्यक्तीचं वय दिलं असतं ते गुणोत्तर प्रमाणामध्ये देता आणि त्यानुसार एकदम सिंपल टॉपिक आहे, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. हे बघा, सिंपल क्वेश्चन काय बघा, पी आणि क्यू यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दिले 2 असतील आणि 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर आहे 2:1. तर पी चे आजचे वय विचारले. व्यवस्थित नाव वगैरे लिहून घ्यायचे दोघांचे. नाव काय, पी आणि क्यू यांच्या वयाचे. पी आणि क्यू दिले, या दोघांच्या वयाचे गुणोत्तर सांगितलंय 7:3. म्हणजे अगोदर पी म्हटलंय तर पी च 7 आणि क्यू च 3. आणि हे जे गुणोत्तर दिलं असतं त्यांच्या ठिकाणी केव्हा आपण एक्स लिहून घ्यायचं. बघा, पी आणि क्यू यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3, म्हणजे आजचं गुणोत्तर त्यांचं 7:3. 4 वर्षांनंतर बघा त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 होते. म्हणजे आजच्या वयाचे गुणोत्तर हे त्यांनी दिलेले गुणोत्तर आजच्या वयाचं, आणि विचार सांगितलंय 4 वर्षानंतर. 4 वर्षानंतर म्हटलं, 4 वर्षानंतर किती होते त्यांचं गुणोत्तर? 2:1 होते. बघा, आज 7:3 आहे. 4 वर्षानंतर म्हटल्यावर यांच्यामध्ये फक्त तुम्हाला 4 ऍड करायचे. 4 वर्षानंतर किती होणार ते गुणोत्तर? 2:1. तर प्रश्न आहे तुम्हाला, पी चे आजचे वय किती? लक्षात घ्या, सोडवताना असं मांडून घ्यायचं अगोदर. आजच्या वयाचं गुणोत्तर दिलंय 7:3, व्यवस्थित लिहिलं, फक्त इथं रेश वाचताना आपण तिथं एक्स लिहायचं. त्यानंतर 4 वर्षानंतर म्हटले, मग अगोदर 7x आहे आणि याचं 3x मांडले आपण. 4 वर्षानंतर किती असणार आहे? 7x + 4 आणि 3x + 4. आणि त्यांचं गुणोत्तर होणार आहे 4 वर्षानंतर 2:1. बघा, हे जे पहिले म्हटलंय पी बाय क्यू यांना या स्वरूपात मांडून घ्यायचं. 7x + 4 आणि खाली छेदस्थानी 3x + 4 या स्वरूपात मांडून घेतल्यावर त्यांनी काय सांगितलं आपल्याला? त्यांचं गुणोत्तर किती होणार 4 वर्षानंतर? 2:1. इथं वरती 2 लिहायचे, खाली 1 लिहायचे. जसं इथं आपण यांना 4 वर्षानंतरचं जे आपण रेशो लिहिलंय 7x + 4 3x + 4, यासह वरती खाली मांडून घ्यायचं पी बाय क्यू च्या स्वरूपात व्यवस्थित. आणि अगोदर 2 म्हटलंय तर गुणोत्तर कोणाचं 2 आहे? पी च, म्हणून वरती 2 लिहिलं आणि नंतर क्यू च म्हणून खाली 1 लिहिला. आता सिंपल मध्ये जेव्हा बरोबरचं चिन्ह असतं तेव्हा एक लक्षात ठेवायचं, असं तिरपा गुणाकार होत असतो. 7x + 4 एक त्याला गुणलं जाणार आहे या वरच्या अंशस्थानाला, आणि 2 हा छेदस्थानाला गुणाकाराचा. लागलं एक स्टेप मी इथं वाढवतोय बघा, 1 गुणिले, आपण याला कंसात लिहू, म्हणजे तो गुणाकार असतो एवढं तुम्हाला माहिती आहे, आपण सरळ रूपमध्ये शिकलोय. इथं जर चिन्ह नाही म्हणजे गुणाकार बरोबर, इथं 2 आणि हे गुणाकारच आहे ना, 3x + 4. ही स्टेप तुम्हाला वाढवायची गरज नाही, पण इथं फक्त लिहिली. आता एकनी याला गुणलं तरी उत्तर तुमचं हेच येणार आहे 7x + 4. आणि इकडं 2 याला गुणायचं फक्त तुम्हाला, 6 ते 6x असणार आहे, अधिक 4 × 8. आता लक्षात घ्या, हा 7x मोठा आहे, 6x छोटा आहे. हा 6 ह्या बाजूला जर आला बरोबर इकडं, तर तो कशात जाईल? वजाबाकी. म्हणजे काय बनल ते? 7x - 6x बरोबर. आणि हा 8 ह्या बाजूलाच आहे. आता हा 4 इकडे घ्यायचा आपण, इकडे तो बेरजेत इथं आला तर वजाबाकीत जाईल उजव्या बाजू. मग आता बघा, 7 मधून 6x गेले, किती राहतील? फक्त x उरल बरोबर. 8 मधून 4 गेले, उरले 4. म्हणजे आपल्याला x ची किंमत भेटली 4. त्यांनी विचारलंय तर पी चे आजचे वय किती? x ची व्हॅल्यू आपल्याला जी 4 भेटली ती फक्त या पी मध्ये टाकायची. आपण पी चे वय काढतोय, पी किती आहे आजचे वय? 7x. 7 म्हणजे x ची किंमत भेटली आपल्याला 4. 7 × 4 किती येईल? 728 वर्ष. म्हणजे तुम्हाला पी चे आजचे वय भेटले 28 वर्ष. पर्याय क्रमांक 1. व्यवस्थित अगोदर त्यांनी काय रेश दिलाय तो मांडून घ्यायचा, फक्त जो गुणोत्तर दिलं तिथं एक्स लिहायचं दोन्ही ठिकाणी. आणि मग 4 वर्षानंतर म्हटले म्हणून आपण त्याच्यात फक्त 4 ऍड केले. जर वर्ष आधी म्हटलं असतं 4 वर्षांपूर्वी, तर इथं आपण -4 लिहिले असते. हे जसं जसं आपण गणित सोडत जाऊ तसं तसं तुम्हाला ते समजणार. मध्ये एक लक्षात ठेवायचं, असं बरोबरचं चिन्ह असेल तर नंतर हे असं तिरपा गुणाकार होत असतो त्यांचा. तसं तुम्ही गुणाकार केला, स्टेप लिहायची गरज नाही तुम्हाला.
पण सुरुवातीचे गणित आहे, मी ती स्टेप वाढवली फक्त. जर क्यूचं विचारलं असतं तर क्यूचं वय किती आलं असतं? फक्त क्यूचं वय आजचं वय किती आहे? 3x आहे. फक्त x ची किंमत तिथे टाकली असती, 3 × 4 म्हणजे आपल्याला क्यूचं वय भेटलं असतं 12. आणि तसं त्यांनी आपल्याला गुणोत्तर सांगितलं ते 7-3. मग बघा बघ, याचं 28 आहे, याचं 12 आहे. याचं 7-3 येत आहे का बघा, व्यवस्थित चेक करायचं. 4-3-12 आणि 4-7-28 बरोबर 7-3 आलं. गुणोत्तर म्हणजे काय असतं? भागाकारच असतो एक प्रकारचा. या दोन्ही संख्या 4च्या पाठीत येतात. 12 ही 3 नंबर लिहिती, 28 7 नंबर लिहिती, म्हणून 7-3 आपलं उत्तर पण बरोबर आलं. आपल्याला फक्त पी चं वय विचारलंय म्हणून 28 आलं. क्यू चं विचारलं असतं तर ते 12 आलं असतं. बघा इथं दुसरं एक्झाम्पल. वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आहे 4:1. जे जे नाव दिलंय वडील आणि मुलगा म्हटलंय, व्यवस्थित नाव लिहून घ्यायचे. वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दिले तुम्हाला 4:1. अगोदर वडील म्हटले म्हणजे हे 4 वडिलांचं असणार आहे आणि 1 मुलाचं असणार आहे. मग 4 फक्त त्या रेशो मध्ये आपल्याला तिथे 1 लिहून घ्यायचा आहे. 4:1. आता 1 लिहिला नाही लिहिला तरी काही फरक पडणार नाही. मी फक्त तिथं 1 लिहितो. हे कधीच आहे? आजच्या वयाचे गुणोत्तर आहे. बघा हे तुम्हाला आज म्हटलंय, हे आजच्या वयाचे गुणोत्तर 1 नंबर. 10 वर्षांनंतर बघा, 10 वर्षांनंतर म्हटले आता त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होणार आहे? 5:2 होईल. 10 वर्षांनंतर, 10 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती बनतंय? बघा अगोदर आजचं 4x आणि x लिहिलंय, तर 10 वर्षांनंतर म्हटलं फक्त तिथे 10 ऍड करायचे आपल्याला. 4x + 10 इथं x + 10. ते 10 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर होणार आहे 5:2. 5:2 म्हटले बघा, 5 कोणाचं असणार आहे? वडिलांचं आणि मुलाचं असणार आहे 2. व्यवस्थित हे एका खाली एक लिहून घ्यायचे. वडिलांचं किती आहे? 4x + 10 छेदस्थानी x + 10 बरोबर. 10 वर्षांनंतर त्यांचं गुणोत्तर होणार आहे 5:2. वरती 5 खाली 2. आता यांचा सिंपल गुणाकार करायचा. हे असं 4 इथं, हा 2 इथं, यांना वरच्या अंश स्थानच्या संख्येला गुणाकार असेल. 4x + 10 बरोबर इथं हा 5 गुणिले x + 10. आता फक्त ही स्टेप सोडवायची तुम्हाला. 2 ह्या याला गुणा आणि 5 याला गुणा. 2 × 8. 8x + 10 × 20 बरोबरच्या पलीकडे 5x काय होणार आहे? 5x 5 गुणिले x अधिक 10 पाहिजे 50. आता बघा हा 20 इथं बेरजेत आहे, या बाजूला आला तर वजाबाकीत जाईल आणि हा 5x इथं बेरजेत या बाजूला आला तर वजाबाकीत जाईल. इथं काय राहील? 8x - 5x बरोबर इथं 50 - 20. आता 8x मधून 5x गेले किती होतील? 3x. 50 मधून 20 गेले उरतील 30. आता हा 3 x ला गुणाकार आहे, गुणाकार आहे, म्हणजे या बाजूला आला तर भागाकारच जाईल. x ची व्हॅल्यू तुम्हाला किती भेटते? 3 × 10 = 30. ज्याला कळत नाही असं भागायचं. x ची व्हॅल्यू भेटली तुम्हाला 10. ती सिंपल फक्त तुम्हाला आता इथं याच्यामध्ये ती व्हॅल्यू टाकायची फक्त. आपल्याला वय कोणाचं विचारलं तर त्यांची आजची वय म्हणजे दोघांची वय विचारली. तुम्हाला दोघांची वय काढणार नाही. आजचं वय किती आहे वडिलांचं? 4x. मग सिंपल 4 गुणिले x ची व्हॅल्यू किती भेटली? 10. वडिलांचं वय आलं 40. आणि जर मुलाचं विचारलं, आता दोघांचं विचारलं इथं, मुलाचं वय आजचं x म्हणजे x ची किंमत आपल्याला 10 भेटली. त्यावेळी तिथं काढायची काही गरज नाही. म्हणजे 40 आणि 10 वर्ष. यांचं गुणोत्तर पण बघा आजचं. याचं 40 भेटलं, यांचं 10 भेटलं, म्हणजे बरोबर 10 ने भाग दिले ना, 9 × 40 10 × 10 म्हणजे 4 बरोबर आहे. आता इथं वर्ष नंतर म्हणते म्हणून आपण ते 10 वर्ष ऍड करतोय. पूर्वी म्हटलं तर तिथं वजा करायचे, पण लक्षात राहू दे तसे एक्झाम्पल आहेत आपल्याला समोर. हे बघा, गोपाळ आणि श्याम यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आहे 7:4. 12 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर होणार आहे
9 वाजता. तर श्याम गोपाळपेक्षा किती वर्षांनी लहान आहे? इथं वय नाही विचारलं, फक्त काय विचारलंय, श्याम गोपाळपेक्षा किती वर्षांनी लहान आहे. याच्यासाठी तुम्हाला सर्व ते काढण्याचे, दोघांची वय पण काढणे आणि त्यांचा नंतर फरक काढायचा. किती वर्षांनी तो श्याम गोपाळपेक्षा लहान. गोपाळ आणि श्याम आजच्या वयाचे गुणोत्तर दिले आणि नंतर 12 वर्ष नंतर म्हटलंय. गोपाळचं आणि श्यामचं आजच्या वयाचं गुणोत्तर आहे 7:4. 12 वर्ष नंतर म्हणजे यांच्यामध्ये तुम्हाला 12 ऍड करावं लागतील. 12 वर्ष नंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर होत आहे 9 वाजता. बघा 7x+12 आणि खाली छेदस्थानी 4x+12 यांचं गुणोत्तर किती होणार 12 वर्ष नंतर? 9:6. आपण वरती 9 लिहिलं कारण की अगोदर गोपाळ म्हटले तसं 9, नंतर श्याम येतं 6. आता या दोघांचा गुणाकार 6 गुणिले 7x+12 बरोबर 9 गुणिले 4x+12. आता यांचं सिंपल गुणाकार 6 नि याला गुणायचं, 9 नि याला गुणायचं. 6 7 42 अधिक 5 7 72 बरोबर 9 चौक 36 अधिक 12 9 108. आता बघा हा 36x इथं बेरजेत आहे, या बाजूला आला तर वजवाकीच जाईल. म्हणजे काय बनतो 42x वजा 36x बरोबर हा 72 इथं बेरजेत आहे, या बाजूला आला उजवीकडे तर वजवाकीच जाईल. 108 वजा 72. आता 42 मधून 36 गेले उरता किती 6 आणि 108 मधून 72 गेले, 8 मधून 2 गेले 6, 10 मधून 7 गेले 3. हा 6 x ला गुणाकारात ह्या बाजूला जर भाग करत जाईल 36 भागिले 6 तुम्हाला x ची व्हॅल्यू भेटते किती 6 x 6 6 6 36 x भेटलं तुम्हाला 6. सिंपल या व्हॅल्यू फक्त तिथं टाकायचं. आपल्याला विचारलंय श्याम गोपाळपेक्षा किती वर्षांनी लहान आहे. अगोदर दोघांचं वय काढा. गोपाळचं वय काढून घ्या किती आहे आणि श्यामचं वय काढा किती आहे. गोपाळचं आजचं वय किती आहे 7x. 7 गुणिले x ची व्हॅल्यू आपल्याला 6 भेटली म्हणजे गोपाळचं वय किती असणार आजचं 42 आणि श्यामचं वय किती आजचं 4x म्हणजे 4 गुणिले 6. श्यामचं वय आहे 24. मग आपल्याला विचारलं काय आहे श्याम गोपाळपेक्षा किती वर्षांनी लहान आहे. म्हणजे तुम्हाला इथं वजबाकी करायची दोघांची. 42 मधून 24 वजा करायचे. 12तून 4 गेले 8 आणि 4तून 3 गेला 1. 18 वर्षांनी काय येतो लहान आहे. 2 नंबरचं ऑप्शन. 2 नंबर ऑप्शन 2. आपल्याला प्रश्न काय विचारला आहे श्याम गोपाळ पेक्षा किती वर्षांनी लहान आहे. गोपाळचं वय 42 श्यामचं 24. या बघा हा प्रश्न आईचे वय हे मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. आईचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट. 12 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर होते 5:9. तर आईचे आजचे वय किती असणार आहे हे विचारलं. आई आणि मुलगा हे 2 व्यक्ती आहे. आईचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. मुलाच्या वयाचे तिप्पट घ्यायचं म्हटलं मुलाचं वय आपण एक्स मानायचं, मग आईचं वय याच्या तिप्पट म्हणजे किती 3x. 12 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर होणार आहे 5:9. 12 वर्षानंतर म्हटले म्हणजे 3x अधिक 12 आणि x अधिक 12. बघा हे आजचं म्हटलंय आणि हे 12 वर्षानंतर. हे आजचं वय आणि हे 12 वर्षानंतर.
किती होत आहे 12 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर 5:9. हे व्यवस्थित लिहून घ्यायचं 5:9. एका खाली एक लिहून घ्या, आईचं वय वरती लिहायचं, मुलाचं खाली, आणि त्याचप्रमाणे तिथं गुणोत्तर प्रमाणात मांडायचं. 3x+12 आणि छेदस्थानी x+12. बघा किती आहे गुणोत्तर, वयाचे गुणोत्तर 5:9. तर आईचे आजचे वय किती? 5:9. सिंपल 9 ने त्याला गुणून घ्या. बघा आता मी डायरेक्टली इथं स्टेप न वाढवता डायरेक्ट गुणतो इथं. 9×3=27, 12×9=108, 5x+12=60. आता हा 5x इथं बेरजेमध्ये इकडे आला तर वजा किती जाईल, इथं उरेल किती? 5 जर गेले 27 मधून तर 22, 22x बरोबर. इथं हा 60 या बाजूला बेरजे इकडे आला तर वजा किती जाईल, म्हणजे काय पर्यंत 108 मधून 60 गेले, 40 आणि 8 48. आपलं सॉरी इथं उलट झालं का माझ्याकडून, 5:9, 9:5 पाहिजे ना, आईचं वय मोठं आहे. सॉरी इथं हे 9:5 असत, हे खाली घ्या, इथं हे 9:5 यायला पाहिजे. एक मिनिट, आईचं वय कसं काय कमी होते, आईचं वय तर तिप्पट आहे ना अगोदर. 5:9 ते इथं उलट झालं, हे अगोदर 9 लिहा मग 5 घ्या. आईचं वय जास्त असणार आहे ना मुलापेक्षा. आता गुणावर विरुद्ध 5×3=15, x 5×5=60, हे 9x आणि 12×9=108. आता 15 हा 9x इथं बेस येते ह्या बाजूला नंतर वजा बाकीच जाईल, किती बनणार, 15तून 9 गेले 6, आणि ह्या बाजूला 60 इथं बेस येते उजवीकडे आला तर वजा बाकीच जाईल, 108 मधून 60 गेले 48. 6 हा x ला गुणाकार आहे, ह्या बाजूला तर भागाकार जाईल 48 ला, म्हणजे 6 आणि जर भागितलं 6 1 6 6 48 किती, x बरोबर 8. x ची व्हॅल्यू तुम्हाला 8 भेटली. तुम्हाला विचारलं काय, आईचे आजचे वय किती, फक्त आईचं वय विचारलं. आईचं आजचं वय किती आहे, 3x, म्हणजे 3 गुणिले x असणार आहे. x किती भेटलं आपल्याला, 8, 8×3=24, म्हणजे आईचं वय 24. आणि जर समजा मुलाचं विचारलं असतं तर मुलाचं किती भेटणार, डायरेक्ट x ची किंमतच 8 आहे. यांचं प्रमाण जर काढलं आपण आजचं 24 8 8 1 8 8×3=24, म्हणजे 3x बरोबर आहे. हे 5:9 म्हटलंय, मुलाचं कमीच असणार आहे, ते आपण उलट लिहिलं होतं. 9:5 यायला पाहिजे, आईचं वय जास्त असणार ना, आईचं वय 9चा रेशो आहे गुणोत्तरामध्ये, आणि मुलाचं 5 आहे. याच्या समोर ते आलं पाहिजे, तेव्हा ते उत्तर बरोबर आहे. त्यांनी ते उलट दिलं इथं, आपल्याला ते व्यवस्थित करावं लागेल. हे समजतंय ना, हे पुढचं गणित तुम्ही सोडून सांगा मला, व्यवस्थित मांडणी करा. इथं पूर्वी विचारलं तर ते वजबाकी घ्या, आता हे नंतर आलंय क्वेश्चन सगळे म्हणून ते आपण बेरीज घेतोय. हा थोडासा म्हणजे तसंच क्वेश्चन आहे, फक्त इथं काय विचारलंय तर त्या दोघांच्या वयामध्ये किती वर्षाचा फरक, म्हणजे परत वजबाकी काढायची. विनय आणि अमित यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आहे 8:7. 10 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर होणार आहे 13:12. तर त्या दोघांच्या वयामध्ये किती वर्षांचा फरक आहे, याला सोडवायचं ट्राय करा. विनय आणि अमित नाव लिहून घ्या आणि त्यांना सोडवा. विनय आणि दुसरा आहे अमित. आजच्या वयाचे गुणोत्तर त्यांचं 8:7. पाच 5 वर्षाचा फरक आला का? आजच्या वयाचं गुणोत्तर आहे आणि 10 वर्षानंतर म्हटलंय.
आजच्या वयाचे गुणोत्तर 8 8 आणि अमितचं 7 म्हणजे 8x नंतर करायचे गुणोत्तर होणार आहे 13 12 10 वर्षानंतर म्हणजे 8x अधिक 10 आणि 7x अधिक 10 किती होतंय वयाचं गुणोत्तर त्यांचं 13 12. आता 8 याचं मोठं म्हटलं हे 13 याच असणार विनायचं व्यवस्थित लिहून घ्यायचं 8x अधिक 10 आणि छेदस आणि 7x अधिक 10 13 12 होणार. याला फक्त सॉल्व्ह करा 12 याला गुणायचं आहे आणि 13 या खालच्या छेदस्थानच्या संख्येला गुणायचं. बघा गुणाकार करा 12 96 म्हणजे 96x अधिक 12 आहे 120 इथं 23 साठी 91 अधिक 13 आहे 130. आता हा 91 एक्स चा बेरीज या बाजूला वजाबाकीत जाईल म्हणजे काय मिळेल तो 96 एक्स वजा 91 एक्स आणि इकडं हा 120 बेरीज येईल इकडे आला तर वजाबाकीत जाईल 130 वजा 120 96 मधून 91 गेले किती उरता 5 एक्स 130 मधून 120 गेले उरले किती 10. हा 5 एक्स ला गुणाकार तिथं भाग करत आला 5 ने 10 आपल्याला एक्स ची किंमत भेटली 2. आपल्याला विचारलं काय दोघांच्या वयामध्ये किती वर्षाचा फरक आहे म्हणजे दोघांचे आजचे वय काढून घ्यायचं इथं काढायची गरज नाही डायरेक्टली इथं 2 लिहिला 8 दुने किती होईल 10 आणि हे 7 दुने सॉरी 8 दुने 16 आणि 7 दुने 14. दोघांच्या वयातला फरक किती आला आहे 16 आणि 14 मध्ये 2 चा फरक आहे फक्त 5 नाही. ते एक्स ची याची व्हॅल्यू म्हटली असेल आता 5 म्हटलं ना बंधू मस्ती 5 नाही 2 बघा एक्स ची व्हॅल्यू 2 आली आपण फक्त तिथे टाकली दोघांच्या वयामध्ये किती वर्षाचा फरक आहे फरक 2 वर्ष झालं ना 16 वजा 14 2 वर्षाचा फरक आहे. हे बघा इथं विनायचं सेपरेट वय किती आहे विनायचं आजचं 8x एक्स ची व्हॅल्यू आपल्याला 2 भेटली 8 गुणिले 2 किती झालं विनायचं वय 16 आणि अमितचं किती आहे आजचं वय 7x 7 गुणिले 2 म्हणजे 7 गुणिले 14 याचं 14 आहे याचं 16 आहे दोघांच्या वयामध्ये किती वर्षाचा फरक आहे 2 वर्षाचा फरक 14 मधून 16 वाजा 16 तून 14 वाजा केले 2 उरले. कळतंय ना एकदम सिंपल आहे फक्त मांडणी व्यवस्थित करून घ्यायची वर्षानंतर म्हटलंय फक्त आपण किती वर्षानंतर म्हटलंय 10 म्हटलंय आजचं जे विषय आहे त्याला फक्त 10 मिळवायचे तिथं आणि मग अगोदर जे म्हटलंय त्याचं वय वरती लिहायचं खाली लिहायचं आणि अगोदरच कळतं आपल्याला कोण मोठा कोण छोटा त्यानुसार ते गुणोत्तर प्रमाण पण तसं मांडून घ्यायचं म्हणजे आपलं उत्तर चुकायचं टेन्शन नसतं. बघा प्रश्न काय आहे वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 30 पट आहे म्हणजे आजचं वय दिलंय वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 30 पट 18 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होते तर वडिलांचे आजचे वय किती असेल वडिलांचे आजचे वय विचार वडील आहे आणि मुलगा आहे तुम्ही ट्राय करा मी फक्त इथं लिहितोय सोडवायला वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 30 पट म्हणजे मुलगा एक्स मानला तर वडील किती 30x कारण की याच्या 30 पट होईल म्हणते आजचं वय आणि 18 वर्षानंतर म्हटलंय 18 वर्षानंतर म्हणजे 30x अधिक 18 आणि x अधिक 18 18 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होते वडिलांचे वय किती होते 18 वर्षानंतर मुलाच्या वयाच्या तिप्पट ही तर व्यवस्थित ती मांडणी करून घ्यायची 3x अधिक 18 आणि छेदस्थानी x अधिक 18 वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होते म्हणजे वरती 3 खाली य तेव्हा ती तिप्पट होईल ना एकाच 3 रेषे होईल त्यांच्या वयाच्या तिप्पट म्हणजे एकाच 3 होईल 3 असेल
व्यवस्थित लिहिलं. 4 नंबर 45 आले का? ओके. बघा एकनी यांना गुणलं तरी आता उत्तर काही चेंज होणार नाही. उत्तर तेच असणार आहे 30x अधिक 18. बरोबर. आता या 3 याला गुणायचं आहे. 3 गुणिले x 3x अधिक 18 त्रिक 54. आता बघा हा 3x इथं बेरज येते, या बाजूला वजा किती जाईल? काय बनवतो? 30x वजा 3x आणि हा 54 या बाजूला आहे. 18 तिथं बेरजे तिथं आला, वजा किती गेला? 54 मधून 18 गेले, किती उरता? 36. आपल्याला कुठे चुकताय का? वयाच्या तिप्पट. याची मांडणी अशी निघावं लागायची. थांबा 1 मिनिट. कारण की 27 याची मांडणी याच्यानुसार मांडून घ्या. 1 मिनिट. शाब्दिक उदाहरणाने शिकवले मी तुम्हाला. शाब्दिक उदाहरणाने घ्या तेव्हा बरोबर येईल ते. बघा वडील काय म्हटले त्यांनी? 18 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट. कोणाच्या वयाच्या तिप्पट? मुलाच्या वयाच्या तिप्पट. म्हणजे मुलगा गुणिले 3 करा. व्यवस्थित त्यांनी जसं म्हटलंय का शाब्दिक गणितासारखं तसं करून घ्या. 18 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाचे तिप्पट. वडील आणि मुलाच्या वयाचे किती होणार आहे? तिप्पट. म्हणून मुलगा गुणिले 3 केला आपण. वडील किती आहे आता? वडिलांचं वय 30x अधिक 18. बरोबर. मुलगा किती आजचं वय? म्हणजे 10 वर्ष 18 वर्षानंतरचं x अधिक 18 गुणिले हे 3 असणार आहे. याला कंसातले आहे गुणिले 3. 3x अधिक 18 त्रिक 54. या बाजूला 30x अधिक 18. तरी ते तसंच बनणार आहे, काय चुकणार नाही त्याच्यात. तुमचं किती आलंय? 3. आता बोला 4 होतं ना. बंटू मस्के 4, प्राची मस्के 3. चोपन ये 27 एक्स येते. 54 18 36 येते. 9 चौक 36 9 27. रेशो किती बनतोय? 4:3. आजचे वय विचारलंय. आपलं कुठेतरी चुकतंय. मुलाच्या वयाचे तिप्पट. बघा 18 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाचे तिप्पट. मुलाच्या तिप्पटच होणार आहे ना. बरोबर लिहिलं ना आपण. x + 18 30 पट आहे का 3 पट आहे? क्वेश्चन बरोबर आहे माझा. वडिलांचे वय 1 मिनिट. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 30 पट. आपला क्वेश्चन बरोबर आहे. बघा हा रेशो येत ना तुम्हाला x बरोबर 4:3. कारण की अशा पद्धतीने जर आपण शाब्दिक उदाहरण मांडलं तर हेच येणार आहे. त्यांनी काय विचारलंय? वडिलांचे आजचे वय किती असेल? वडिलांचं आजचं वय आपण किती मांडलंय? समजा 30x. आजचा 30 रेशो दिलाय बरोबर. 30 पट आहे. याला सिंपल गुणा तर उत्तर येऊ शकतं. समजा 30 गुणिले 4:3. कारण की 3 भाग दिल ना त्याला. 120 हे 3. 3 जर 120 ला भागितलं किती येईल? 3 चौक 12 40. समजा x ची किंमत तुम्हाला 40 भेटली. मुलाचं वय 40. x ची व्हॅल्यू इथं किती होऊन जाईल आपलं? 40 बाबू गुणाकार 120 होतंय. तुमचं काय कन्फ्युजन आहे याच्यात कळतंय का? 30 ला जरी गुणलं भाग देतोय आपण. x ची व्हॅल्यू 40, मुलाचं वय 40 मांडलंय ना आपण. त्यांनी वडिलांचं वय विचारलं ना. प्रश्न चुकलाय वाटतं तो. मुलाचं वय विचारलं असतं तर ते 40 येत आहे. आता बघा हा प्रश्नच मिस्टेक आहे. वडिलांचं वय किती होतंय? 40 गुणिले 30 करावं लागेल आपल्याला. म्हणजे ते 120 बनतंय. 120 पर्याय मध्येच नाही ना.
इथं मुलाचं वय म्हणायचं असेल त्यांना त्यांनी वडिलांचं वय म्हटलंय, कारण की आजचं वय विचारलंय. वडिलांचं वय 30 पट आहे. हा प्रश्नामध्ये मिस्टेक आहे. याच्यात कोणी कसं सोडवलंय सांगतं का? 40 जे आलंय ना, ती एक्सची व्हॅल्यू आली. मुलाची वय 40 आलंय. ज्यांचं उत्तर 40 म्हटलंय, ती मुलाचं वय दिलंय. वडिलांचं वय विचारलं. हा क्वेश्चन चुकीचा आहे. वडिलांचं वय 120 होणार. 140 होणारच नाही ना. एक्सची किंमत तुम्हाला 40 भेटली. एक्स म्हणजे आपण मुलगा म्हटलंय. 40 नाही येणार ते. हा क्वेश्चनच रॉंग आहे. मुलाचे वय म्हटलं असतं तर ते 40 राहील, 3 नंबरचा ऑप्शन. वडिलांचे वय नाही येत ते. याला लक्षात राहू द्या. हा क्वेश्चन तुम्ही कुठं पण विचारू शकता. तो वडिलांचं वय नाही येऊ शकत, कारण की 30 पट म्हटलंय, मुलाच्या वयाच्या 30 पट. याला सोडा. दुप्पट निमपट, निमपट म्हणजे अर्धी, हा दुप्पट. एक मिनिट, एक मिनिट हा. आपण वडिलांचे वय काढलं ना डायरेक्ट. सॉरी, हा एक्स मांडला ना मी इथं. वडिलांचे ते बरोबर 30-40 येईल. हे वडील म्हटले मी, एक्स नाही. आपण डायरेक्ट वडिलांचं घेतलंय ना. वडील किती? 30 एक्स असं लिहिलंय मी. लिहित आणि राहिलं माझं. वडील 30 एक्स. आपण एक्सची किंमत तिथे टाकली, 4 असतील. बरोबर सांगाय. सॉरी, वडीलचं वय बरोबर 40 आहे. क्वेश्चन नाही राहून तो. हा 3 नंबर आपलं काय मी काय घेतलं तिथं, एक बोलल्यामुळे ते गोळ झाला. वडिलांचं वय घेतलंय मी डायरेक्टली. वडील किती म्हटले आपण? 30 एक्स. मग 30 गुणिले एक्स केले आपण. एक्सची व्हॅल्यू 4 3 टाकली. हे वडील 40. बरोबर आहे ते 40. याला सोडं येतं आलंय का? 4 3 2 फिक्स सांगायचं. वडील नाही आपले. ए आणि बी. ए बी आणि सी अशी 3 नावं दिली आहेत. त्याने काय सांगितलंय? ए हा बीच्या दुप्पट. ए कसा आहे? बीच्या दुप्पट आहे. आणि सीच्या निमपट आहे. आता ए जर बीच्या दुप्पट घ्यायचा असेल, आपण बीला एक मानू शकतो. आणि ए कसा आहे? बीच्या दुप्पट म्हणजे हा 2 एक असणार आहे. आणि तो सीच्या कसा आहे? निमपट आहे. सीच्या निमपट म्हणजे सीला याच्यापेक्षा दुप्पट करावं लागेल. म्हणजे किती येईल? तो 4 एक समजा. बरोबर. बीला आपण एक मानलं तेव्हा ए हा बीच्या दुप्पट म्हणजे 2 एक. आणि सीच्या निमपट म्हणजे सी पेक्षा अर्धा पाहिजे, तर मग आपण सीला याच्यापेक्षा दुप्पट करू, म्हणजे सी 4 एक्स बनल. जर बी आणि सी यांच्या वयाची बेरीज 70 वर्ष. काय म्हटलंय? बी आणि सी यांच्या वयाची बेरीज दिली 70 वर्ष. बी प्लस सी बरोबर किती दिलंय? 70 वर्ष. म्हणजे बी किती आहे आपण? एक्स. आणि सी किती आहे? 4 एक्स. बरोबर 70 असणार. 4 एक्स आणि हा एक्स किती बनणार? 5 एक्स. बरोबर 70. समजा एक्स बरोबर 5 70 ला भागाकारात आला. इथं काय बनणार आहे? 14 पंचे 70 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 14 भेटेल. आपल्याला काय विचारलंय? ए चे वय. 14 जर व्हॅल्यू भेटली तर ए चे वय किती? ए बरोबर 2 एक्स आहे. 2 गुणिले एक्स ची व्हॅल्यू 14. 14 दुने 28. ए 28 म्हणजे 3 नंबर ऑप्शन. आला नाही 28.
बघा मांडलं कसं ते लक्षात घ्या. ए हा बीच्या दुप्पट आहे. आता बीचं वय माहित नाही, याचे दुप्पट घ्यायचं असेल तर आपण बीला एक्सच मानणार आणि याच्या दुप्पट म्हणजे मग तो 2x आणि तो सीच्या निमपट आहे. सीच्या जर निमपट आहे ए, तर सी हा याच्यापेक्षा दुप्पटच असणार, म्हणून आपण या दोनची दुप्पट केली 4, म्हणजे सीचं वय केलं आपण 4x. मग आता आपल्याला दिलंय बी आणि सी यांच्या वयाची बेरीज. बी प्लस सी 70 वर्ष. बी किती मांडलं आपण एक्स आणि सी 4x. एक्स अधिक 4x म्हणजे 5x बरोबर 70. एक्स ने फक्त हा 5 इथं गुणाकारात एक्स ला इथं भागाकार 3 म्हणजे 14 पंचे 70. याची व्हॅल्यू 14 भेटली. एचं वय विचारलं म्हणून आपण फक्त 2 गुणिले 14 केलं. याचे 28. याचं वय फिक्स 14 असणार कारण की एक्सची व्हॅल्यू 14 आहे. याच्या दुप्पट पण होतंय आणि हा याच्या निमपट आहे सीचं, म्हणजे हा फिक्स 4 गुणिले 14 14 चौक 56. हे व्यवस्थित तुमचं सगळ्यांचं वय विचारलं येऊ शकतो. तर मग आता इथं वर्षांपूर्वीला आता क्वेश्चन थोडंसं चेंज आहे. आपल्याला आतापर्यंतचे क्वेश्चन 10 वर्षानंतर 5 वर्षानंतर असं म्हणत होते. वर्षानंतर आपण तिथे ऍड करायचं. आता वर्षापूर्वी म्हटले म्हणजे तिथं वजाबाकी करायची. वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज 57 वर्षे. 6 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 4 पट 2. बघा यांचं आजच्या वयाची फक्त बेरीज दिली. आजच्या वयाचं गुणोत्तर माहित नाही आपल्याला. आजच्या वयाची फक्त बेरीज म्हटलंय. 6 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 4 पट होते. कधी? 6 वर्षांपूर्वी. 6 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट. वडिलांचे वय मुलाच्या चौपट म्हणजे 4x अधिक x. 6 वर्षांपूर्वी. मग आज किती असणार आहे ते? आज जर म्हटलं तर 4x अधिक 6 आणि हा x अधिक 6, कारण की 6 वर्षानंतर म्हणजे आज. हे वर्षांपूर्वीच दिले 4 पट होतं वडिलांचं वय मुलाच्या. मग 4 वर्षांनंतर म्हणजे आज किती येणार आहे? 6 वर्षानंतर म्हणजे आज 4x अधिक 6 x अधिक 6 आणि दोघांच्या वयाची बेरीज दिली आहे 57 वर्ष. 4x अधिक 6 इथं बेरीज घेतोय. याचं वय 6 आणि दोघांच्या वयाची बेरीज आहे. आजच्या वयाची बेरीज म्हटले पण किती? 57. आपण हे मांडून घेतलं कारण की आजच वय लिहिलंय आपण. आता बघा 4x आणि x किती बनणार आहे? 5x अधिक 6 आणि 6 12. इथं 57. 4 नंबर. आता 5x बरोबर 57 वजा हा 12 इथं बेरजेत आहे. या बाजूला आता वजा किती गेला? 57 मधून 12 गेले, 7 मधून 2 गेले 5, 5 मधून 1 गेला 4, 45. या बाजूला 5x. आता बघा हा 5 इथं x ला गुणाकारात आहे, म्हणजे या बाजूला आता भागाकारात आहे. 5 9 45. x ची व्हॅल्यू तुम्हाला 9 भेटली. त्यांनी विचारलं काय आहे? तर तेव्हा मुलाचे वय किती? तेव्हा म्हणजे 6 वर्षांपूर्वी. x ची व्हॅल्यू 9 आली तर मुलाचं वय किती असणार आहे तेव्हा? 9च असणार आहे. आणि वडिलांचं विचारलं असतं तर 4 गुणिले 9 म्हणजे 9 चौक 36 असतं. आता आपल्याला सध्या विचारलं फक्त मुलाचं. मुलाचं वय त्यावेळेस 9 वर्ष असणार. आजचं नाही विचारलं. आजचं असतं तर आजचं किती झालं असतं? 15. 9 अधिक 6. आजचं वय 15. त्यावेळेस विचारलं तेव्हा मुलाची वय किती? 4 नंबर. 4 नाही 9 म्हणजे पहिलं ऑप्शन येतं आपलं. 6 वर्षांपूर्वी तर गुणोत्तर दिलंय तुम्हाला. 6 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 4 पट. 6 वर्षांपूर्वी 4 पट होते. मग आज किती असणार आहे? म्हणजे 6 वर्षानंतर, म्हणून आपण तिथं आज मध्ये 6 वर्ष ऍड केली. 4x अधिक 6 x अधिक 6 आणि त्यांच्या वयाची बेरीज दिली कारण की आजच्या वयाची बेरीज म्हटलं. हे वय आपण आजच मांडलंय. यांची बेरीज केली किती? 57 दिली म्हणजे आपण बरोबर 57 लिहिलं आणि फक्त यांची बेरीज केली. आता ते सॉल्व्ह केलं. थोडीशी मांडणी वगैरे चुकू देऊ नका, म्हणजे चुकत नाही. त्यांनी काय म्हटलंय ते लक्षात घ्या. प्रश्न काय? प्रवीणचे वय शंकरच्या वयाच्या तिप्पट. प्रवीण आहे आणि शंकर आहे. प्रवीणचे वय शंकरच्या वयाच्या तिप्पट.
शंकरच्या वयाचे तिप्पट म्हणायला शंकरचं वय आपण एक्स मानायचं, मग तेव्हा प्रवीणचं वय त्याचे तिप्पट आहे 3x. दोघांच्या वयातील फरक दिलाय, फरक म्हणजे वजाबाकी किती 16 वर्ष. दोघांच्या वयातील फरक आहे 16 वर्ष. 3x वजा x बरोबर 16. आता 3x मधून x गेला उरला किती 2x बरोबर 16. आता हा 2 इथं गुणाकारात x ला इथं आला भाग करायचा. 2 16 x ची व्हॅल्यू तुम्हाला भेटतीये 8. विचारलं काय तर दोघांच्या वयाची बेरीज म्हटलंय. शंकरचं वय किती आहे x म्हणजे शंकर त्याचं वय उत्तर 8 आलंय आणि प्रवीण म्हणजे 3 8 आहे 24. दोघांच्या वयाची बेरीज म्हणजे 24 अधिक 8 किती येईल 32. जो आपलं पर्याय क्रमांक 3 हे इक्वेशन बनतं 3 नंबर. इथं दोघांच्या वयाची बेरीज विचारली, दोघांचं वय आपण कॅल्क्युलेट केलं तर ते 32 आलं. बघा सेम मार्क्सच्या क्वेश्चन सारखाच क्वेश्चन आहे. अस्मिता आणि तिच्या आई यांच्या वयाचे गुणोत्तर 3:11. त्यांच्या वयातील फरक 24 वर्ष. तर अस्मिताचे सध्याचे वय विचारले. तसं वयाचे गुणोत्तर आताच दिले म्हणून केस काढतील तुम्हाला. अस्मिता आणि तिची आई यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे 3:11. बघा अगोदर अस्मिताच म्हटलंय म्हणजे अस्मिता आता आईपेक्षा छोटीशी म्हणजे 3 तिथंच आहे बरोबर तसं दिलंय. नऊ. त्यांच्या वयातील फरक 24 वर्ष म्हणजे या दोघांचा एक्स बरोबर किती आहे 24 वर्ष. बघा 3x वजा 11x 11 मधून 3 गेले किती उरतील 8x. हे काय आहे वजा 8x बरोबर 24. आता हा वजा 8 आहे या बाजूला बेरजेत जाईल म्हणजे 24 भागिले 8 बनेल शेवटी 8 त्रिक 24 x ची व्हॅल्यू तुम्हाला 3 भेटली. म्हणजे अस्मिता किती असणार आहे 3 गुणिले 3 9 वर्ष. अस्मिताचं वय विचारलं तुम्हाला आजचं तिचं 9 वर्ष आणि आईचं विचारलं असतं तर 11 गुणिले 3 म्हणजे 33 वर्ष. बघा ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 9:4. 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 8:3. तर ए व बी यांची अनुक्रमे आजची वय किती दोघांची पण वय विचारली. सोडवा लवकर काय करा 1 नंबर 45 आणि 20 अनुक्रमे म्हटलं ना म्हणजे अगोदर ए तर एच वय पाहिजे नंतर बी तर बीच पाहिजे. ए व बी यांची वयाचे गुणोत्तर आहे 9:4. किती आहे 9:4. 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर बघा आधी तर वर्षांपूर्वी म्हटलंय हे आजचं आहे. 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 8:3 होतं. 5 वर्षांपूर्वी किती होतं 5 वर्षांपूर्वी म्हणजे तर वजा केलं मी वजा 5 घेतलं 8:3 होते. 9x वजा 5 हे 4x वजा 5 8:3. तर ए व बी यांची अनुक्रमे आजची वय याला फक्त सॉल्व करा 3 याला गुणायचं वर्ष अंशाला 3 गुणिले 9x वजा 5 बरोबर 8 गुणिले 4x वजा 5. बघा 9 त्रिक 27 इथे येईल 27x वजा 5 त्रिक 15 या बाजूला 8 चोक 32 वजा 5 8 40. आता हा
27 या बाजूला बेरीज येते, इकडे आलं तर वजबाकी येते. काय घेतलं ते आपण 32x वजा 27x, आणि हा 40 इथे वजबाकी किती ह्या बाजूला आलं तर बेरीज येते, हे वजा 15 अधिक 40. बघा मग मायनस आणि प्लस आपली काय बनती बेरीज, 40 मधून 15 गेले उरले किती 25, आणि बेरीज चिन्ह असणार आहे म्हणजे मोठी संख्या. आणि 32 वजा 27x किती राहतील, 32 27 गेले 5x, म्हणजे तुम्हाला x ची व्हॅल्यू भेटतीये 5 5 25, 5 भेटती. आपल्याला सिंपल विचारलंय आजची वय किती. आजची वय म्हटलं 9 गुणिले 5 किती येईल, 9 5 45, आणि 4 गुणिले 5 म्हणजे 5 चोक 20, 45 20, कारण की ए बी म्हटलंय बघा दोन ठिकाणी 20 45 दिलं, इथे 45 20 अनुक्रमे. म्हणजे अगोदर ए म्हटलंय तर हे ए चं वय 45, नंतर हे बी चं वय, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. आता हे बघा 3 जणांचं दिलं पण एकदम सिंपल आहे. अमित, अनिल आणि आशिष यांच्या वयाचे गुणोत्तर आहे 2 5 3. जर जर तिघांचे एकूण वय 60 वर्ष असल्यास आशिषचे वय किती. तिघांची बेरीज करायची फक्त वयाची, एकच एक नंबर आला का 18 वर्ष. बघा 3 व्यक्ती आहे, अमित, अनिल आणि आशिष. यांच्या वयाचे गुणोत्तर आहे 2 5 3. जसं क्रमवर म्हटलंय तसंच मांडून घ्यायचं 2 5 3. आणि या तिघांचे एकूण वय म्हणजे 60 वर्ष, म्हणजे तिघांची बेरीज दिली, मग आपण इथं बेरीज घ्यायची 2x 5x 3x, एकूण वय म्हटल्यावर बेरीज 60 वर्ष. तर आशिषचे वय किती, म्हणजे या तिघांची बेरीज करा. 2 5 आणि 3 किती होतील, 5 3 8 आणि 2 10, x बरोबर केलंय. प्रश्न आहे का. आता हा 10 x ला गुणाकारात दे, या बाजूला तर भागाकारात जाईल. 10 सकस 60, x ची व्हॅल्यू तुम्हाला 6 भेटली. तुम्हाला वय कोणाचं विचारलंय, आशिषचं. आशिषचं वय किती असणार आहे, आशिषचं वय 3x, 3 गुणिले x ची व्हॅल्यू 6 म्हणजे 3 सक 18. असं प्रत्येकाचं तुम्ही काढू शकता, फक्त x ची व्हॅल्यू तुम्ही टाकायची. आता बघा याच्यावर आलेला प्रश्न, हे सर्व मिक्स आहे, याच्यात काही प्रकार वगैरे नाही, हे वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन विचारतात ते मिक्स मध्ये. फक्त तुम्हाला एकदा मांडणी वगैरे आली व्यवस्थित तर समजून जातं. श्रद्धाचे वय गीताच्या वयाचे तिप्पट, दोघींच्या वयाची बेरीज 60 वर्षे, तर श्रद्धाचे वय किती, हा चालक मध्ये विचारला यवतमाळ मध्ये. श्रद्धाचे वय गीताच्या वयाचे तिप्पट. एक श्रद्धा आहे, दुसरी गीता आहे. एक नंबर. श्रद्धाचे वय गीताच्या वयाच्या तिप्पट. गीताचं वय एक्स मानलं तर श्रद्धाचं तिच्या तिप्पट म्हणजे 3x. दोघींच्या वयाची बेरीज म्हटलंय 60 वर्ष, म्हणजे 3x अधिक x बरोबर किती 60. 3x अधिक x म्हणजे 4x बरोबर 60. x बरोबर 60 भागिले 4. 4 ने 16 ला भागायचंय, 15 चोक 60 म्हणजे x ची व्हॅल्यू तुम्हाला भेटते 15. तुम्हाला काय विचारलंय, श्रद्धाचे वय विचारलंय. गीताचे वय x म्हणजे ते 15 असणार आहे. श्रद्धाचे वय 3 गुणिले 5 म्हणजे किती येईल, सॉरी 3 गुणिले 15 येईल, 15 त्रिक 45. 45 वय श्रद्धाचं, एक नंबरचा ऑप्शन. ही मुंबई लो मार्ग मध्ये सिंपल तसंच, इथं फक्त वयातील फरक सांगितलाय. फरक म्हणजे वजबाकी. जान्हवी व तिच्या आईच्या आजच्या वयांची बेरीज 64 वर्ष असून दोघींच्या वयातील फरक आहे 30 वर्ष, तर जान्हवीचे आजचे वय किती. एक जान्हवी आहे आणि एक तिची आई.
आजच्या वयांची बेरीज आहे 64 वर्ष असून दोघींच्या वयातील फरक आहे 30 वर्ष. तर जान्हवीचे आजचे वय किती? काय करायला? इथं रेशो वगैरे काही दिलेलं नाही. दोघांच्या वयाची बेरीज आहे 64, दोघींच्या वयातील फरक आहे 30. किती आलंय? 3 नंबर, 17 वर्ष. व्यवस्थित लक्ष घ्या. दोघांच्या वयाची बेरीज दिली डायरेक्टली 64 आणि वयातील फरक म्हटलंय तुम्हाला. दोघींच्या वयाची बेरीज 64, फरक कितीचा आहे? वयातील 30. 4 हे 34. आजचे वय लक्षात घ्या. जान्हवी एक असणार आहे, फरक 30 आहे, म्हणजे ही 30 पट आहे. दोघींच्या वयातील फरक आजचाच नाही, 30 वर्षात गेला ना, आजचा कसं काय? जान्हवी आणि तिची आई. जान्हवीचे आजचे वय विचारलं तुम्हाला. कोणाचं आलंय ना? 3 नंबर एकच आलंय का? प्रीतम धायगुडे. तेव्हा जान्हवी आणि तिची आई. आता आपल्याला गुणोत्तर नाही दिलं इथं. आपण याला शाब्दिक गणितामध्ये, आता मी तो शिकवला ना तुम्हाला, शाब्दिक गणितामध्ये समजायला एक्स वाय एक्स झेड काहीतरी व्हॅल्यू देऊन मानू शकता तुम्ही. जान्हवीला समजा मी एक्स मानलं, तिच्या आईला वाय मानलं समजा. शाब्दिक उदाहरणामध्ये असतं हे, ते आपण अजून घेतलं नाही. आजच्या वयाची बेरीज 64, समजा या दोघांची बेरीज 64 असं, आणि दोघींच्या वयातील फरक 30, म्हणजे एक्स वजा वाय, समजा यांचा फरक 30 असं. आपण एक्स वाय म्हटले, त्यांचं वय फिक्स माहित नाही, तुम्ही काही पण अल्फाबेट घेऊ शकता तुमच्या मनात. आता पर्याय कट पद्धत वापरायची होती इथं. मला सांगा, हे प्लस आहे हे मायनस आहे, दोन्ही कॅन्सल होता. तुम्ही शाळेमध्ये शिकला असणार, एक -3x आहे, एक +3x आहे, मग हे दोन्ही कॅन्सल होत असतं, कारण की शेवटी उत्तर काय येणार? त्यांचं शून्यच येणार. आणि हे काय आहे? बेरीज आहे, दोन्ही बेरीज आहेत, म्हणजे x अधिक x किती बनणार? 2x. आणि हे 64 आणि हे 30 आहे, यांची काय बनणार? बेरीज, कारण की हे बेरीज आहे, तर हे पण तुमचं बेरीज असणार. हे किती येईल? 4, 6 आणि 3 9, 94. 2x बरोबर 94. समजा 2 ने 94 ला भाग दिला, 2 × 8, एक उरला, 14 झाले, 2 × 7 = 14. x ची व्हॅल्यू तुम्हाला 47 भेटली. x किती आला तुमचा? 47. मग आपल्याला उत्तर कोणाचं पाहिजे? जान्हवीचंच. जान्हवीचं उत्तर तुम्हाला डायरेक्टली भेटलं. किती? 47, म्हणजे 4 नंबर. 3 नंबर कोणाचं होतं? प्रीतम नाही. 4 नंबर हे शाब्दिक उदाहरण आहे, हे ऍक्च्युअली मी तुम्हाला शिकवलं नाहीये, त्याच्यामुळे ते लवकर समजणार नाही. हा क्वेश्चन स्किपच करायला पाहिजे तुमच्यासाठी. अरे हे बघा, इथे फक्त जान्हवीचं वय विचारलं ना, आईचं वय याच्यात दिलंच नाही. हे समजून घ्या. तुम्हाला विचारलंय फक्त जान्हवीचं वय, आईचं वय दिलं असतं, मग इथं आपण ते कन्फ्युज होऊ शकतो, कारण की 27 वर्ष आईपेक्षा मुलगी कशी मोठी असते. इथं फक्त तुम्हाला विचारलंय जान्हवीचं वय. आता तिथं गुणोत्तर न दिल्यामुळे आपण ते शाब्दिक उदाहरणामध्ये याला तुम्ही इथं कुठली व्हॅल्यू घेऊ शकता, एक्सच नाही पकडायचं, एक्स वाय नाही, तुम्ही ए बी घ्या, सी डी घ्या, तुमच्या मनाने.
फक्त दोन्हीचं प्रमाण त्यांनी काय सांगितलंय, एकदा वयाची बेरीज दिली आणि एकदा वयातला फरक दिला, त्याच्यामुळे तुमचं कन्फ्युजन होईल. तुम्हाला कोणच विचारलं, सॉरी जान्हवी विचारलं ना मी. आई आणि जान्हवी. हा सॉरी सॉरी, तुम्हाला इथं मांडताना उलट झाले वाटतं माझं, बरोबर. आईचं एक्स घ्यायला पाहिजे, जान्हवीचं वाय घ्यायला पाहिजे. कारण की आजचे वय विचारलंय दोघांचं, आता हे एक्स मी दोन्ही ठिकाणी मांडलंय ना, त्याच्यामुळे घोळ झालाय, बरोबर. एक मिनिट थांब. एक्स दोन्ही ठिकाणी, एक 47 म्हणजे एक्स कोणाचं, आईचं येईल. आपण ते मांडताना मी उलट केलं. आपल्याला जान्हवीचं विचारलं ना, आईचं नाही विचारलं मी. एक्स आईला मांडायचं होतं, तेच झालं माझ्याकडे इथं चुकीचं. हे आई आहे, इथं जान्हवी आहे. कारण की आई मोठी असणार आहे, बरोबर. ते माझं मांडताना उलट झालं, आई मोठी जान्हवी छोटी. जर हे एक्स आहे तर आईचं वय 47 होईल, आणि आपल्याला विचारलं कोणाचं, जान्हवीचं. तर समजा ही वजाबाकी करायची आपल्याला, बरोबर. मग हे किती होणार आहे तुमचं, याच दोघांची वयाची बेरीज आहे 64. आणि आईचं वय आलं समजा एक्स म्हणजे 47, आईला मांडले आपण. तर जान्हवीचं वय 14तून 7 गेले 7, आणि 5तून 4 गेले 1. हा, जान्हवीचं वय येईल ना, बरोबर. तुमचं प्रीतम, तुमचं बरोबर. 60 वजा 30 40, बरोबर. आपल्याला दोघांच्या वयाची बेरीज 64 म्हटलंय. मग आपण ह्याच्यामध्ये ते फक्त मांडून घेतलं, दोघांच्या वयाची बेरीज 64. जर एक 47 आहे आणि वाय माहित नाही, वाय जान्हवी, आपण ते तसंच लिहिलं, हे 64. मग फक्त हे त्याच्यात वजबाकी जाणार, 64 वजा 47, ते 17 वर्ष होईल. हे शाब्दिक उदाहरण आहे, हे मांडायचं कळलं पाहिजे. 47 17, बरोबर. 17 वय होईल त्याचं. 64 मधून 47 वजा केले किती होतील, 17. हे आपण एकदा नाही ना, गुणोत्तर प्रमाण शाब्दिक उदाहरण घेतले, चलाती करणे. आणि दुसरा एक असतं बहुचलातील, ते दोन पद असतात तिथे. हे सोपं 18 आणि बघा बीड मध्ये विचारलेला प्रश्न ते तू सॉल्व्ह करा. अक्षय आणि निलेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दिले तुम्हाला. 2 9. सिंपल आहे, पहिल्यासारखं मांडून घ्यायचं ते नाहीये. हे उदाहरण नव्हतं घ्यायला पाहिजे आपण, शाब्दिकचं त्याचं. अक्षय आणि निलेश. आजच्या वयाची गुणोत्तर 4:5. आजचं म्हटलंय, आणि 18 वर्षापूर्वी, पूर्वी जायचं 18 वर्षापूर्वी, म्हणजे इथं वजा घ्यावं लागेल. वयाचे गुणोत्तर किती होतं, 11 16. अक्षयचं छोटच आहे, म्हणजे वरती 11चे ना तुमचे 4 एक्स वजा 18, आणि हा 5 एक्स वजा 18, किती आहे 11 16. म्हणजे अक्षयचं छोटच आहे, त्याच्या समोरच ते आलं पाहिजे. हा 16 गुणिले 4 एक्स वजा 18, आणि हा 11 गुणिले 5 एक्स वजा 18, 16 एक्स, आणि 16 गुणिले 18 करा, 18 108. आजचे 10 आले, 18 1 18, 18 आणि 10
28 या बाजूला 11×5 = 55 वजा 11×8 = 88 हातचे 8 आले 11×1 = 11 11 आणि 8 19 बघा हा 55x इथं बेरजेत आहे ह्या बाजूला जर आला तो 64x वजा 55x बनतो आणि हा 288 या बाजूला डावीकडं वजवाकी देतं इकडे आला तर बेरजेत आहे वजा 198 अधिक 288 आता 64 मधून 55 गेले उरता किती 9 आणि हे वजा आणि हे बेरीज आहे मग यांची वजाबाकीच बनणार 288 मधून 198 काढायचे 8 मधून 8 गेले 0 8 मधून 9 जात नाही मग 18तून 9 काढले किती उरतील 9 हातचा वापस दिला 2 मधून 2 गेले 0 म्हणजे याची किंमत 90 आली x बरोबर 90/9 म्हणजे x ची व्हॅल्यू तुम्हाला 10 भेटेल आपल्याला विचारलं काय आहे वयाची बेरीज दोघांच्या वयाच्या बघा हे 90 आलंय वयांची बेरीज विचारली यांची बेरीज किती येईल 4 × 10 म्हणजे 40 आणि हे 5 × 10 म्हणजे 50 50 आणि 40 90 दोन नंबर बरोबर आहे जे थोडं हॅलो सर बघा किती आलंय 10 संभाजीनगर जिल्ह्यात आल्या तिघांचे वय दिले आताचं प्रमाण गुणोत्तर 4 नंबर ना हा 10 आताचे वयाचे प्रमाणे एकाच दोनास 3 आणि 5 वर्ष नंतर त्यांच्या तिघांच्या वयाची बेरीज आहे 75 तर सर्व त्यांचं नाव घेऊ समजा XYZ आता तिथं नाव नाही म्हटलं त्यांचं तिघांचं गुणोत्तर दिले आताचे प्रमाण एकाच दोनास 3 म्हणजे हा एक्स हा 2x हा 3x हा इथं एक लिहिलं तरी काही फरक पडत नाही 5 वर्ष नंतर म्हटलं हे आजचं गुणोत्तर प्रमाणे 5 वर्ष नंतर x+5 2x+5 आणि 3x+5 5 वर्ष नंतर त्यांच्या तिघांच्या वयाची बेरीज 75 म्हणजे तिघांची आता ही बेरीज करायची x+5 अधिक 2x+5 अधिक 3x आणि बेरीज किती म्हटलंय 75 बघा x 2x 3x 3 आणि 2 5 आणि 1 6x अधिक 5 10 हे 15 75 6x बरोबर 75 वजा 15 75 मधून 15 गेले किती होतील 60 हे 6x x बरोबर हा 6 इथं गुणाकारात आहे या बाजूला गेला तर भागाकारात जाईल 6 10 आहे 60 म्हणजे x ची व्हॅल्यू तुम्हाला 10 भेटतील त्यांनी विचारलं काय आहे तर सर्वात लहान भावाचे आजचे वय विचारलंय आजचं वय किती आहे ते 10 x ची व्हॅल्यू 10 आहे लहान भाऊ म्हणजे तोच ज्याचं गुणोत्तर सर्वात कमी क्लास 8:30 पर्यंत आहे तुम्हाला सरांनी सांगितलं असेल ना आपला क्लास 8:30 पर्यंत राहणार आहे ऍडव्हान्सचा क्लास सध्या मुलं जॉईन नाही होते म्हणून बंद केले ते एक 5-6 मुलं जॉईन करत होते
बघा, चंद्रपूर जिल्ह्यात विचारलं आहे 10 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाचे दुप्पट आहे सध्या. 10 वर्षांपूर्वी वडिलांचे वय त्याच्या मुलाच्या तिप्पट होते. वडिलांचे सध्याचे वय किती? सोडवायला वडील आणि मुलगा. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट. आजचं वय म्हटलंय ते. आलंय की उत्तर? बघा, वडिलांचे वय मुलाच्या वयाचे दुप्पट. मग मुलाला एक्स मानलं तर वडील दुप्पट त्याच्या 2x. आणि काय सांगितलंय? 10 वर्षांपूर्वी म्हणजे अगोदर. 10 वर्षांपूर्वी. आता पूर्वी म्हटले म्हणून याच्यातून ते 10 मायनस करायचे. 10 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या तिप्पट. मुलाच्या किती तिप्पट म्हटलंय? बघा, वडिलांचे वय मुलाच्या तिप्पट होते. वडिलांचे वय मुलाचे किती होते? तिप्पट. फक्त इथं मुलाचं दिले तसं आपण रेशो एकाच 3 लिहू शकतो. ज्या पद्धतीने मांडतो तसं, पण शक्यतो कुठं 3 ने गुणायचं, तसं या बाजूला जरी गुणलं तरी उत्तर तेच येऊन जातं. त्याच्यामुळे ते कन्फ्युजन व्हायसारखं नाही तिथं. 10 वर्षांपूर्वी वडिलांचे वय त्याच्या मुलाच्या तिप्पट. बघा, वडिलांचं वय किती आहे? 2x - 10. या बाजूला 2x - 10 आणि मुलाचं आहे x - 10, कारण की 10 वर्षांपूर्वी म्हटलंय तिप्पट. याला फक्त 3 गुणाकार असणार. 2x - 10 बरोबर. 3x - 10 सॉरी 30. हे 3. आता हा 3 इथं बेरजेत आहे, ह्या बाजूला आला तर म्हणजे हा 2 इथं बेरजेत इकडे आला तर वजवा किती जाईल? 3x ला. आणि हा 30 इथं वजवा किती इकडे आला तर इथं बेरजेत जाईल 30. आता 30 मधून 10 गेले 20 आणि 3x मधून 2x गेला x. x ची व्हॅल्यू तुम्हाला किती भेटते? 20. तुम्हाला विचारलं काय आहे? वडिलांचे सध्याचे वय. मुलाचं वय x म्हणजे 20च आहे. वडिलांचे सध्याचे वय 2 गुणिले 20 म्हणजे किती? 40. हे 4 नंबर ऑप्शन. 4 नंबर. हे या पद्धतीने मांडा म्हणजे ते चुकत नाही. तसं तुम्ही 3 नाही वडिलांना जरी गुणलं, कारण की आता फक्त असं म्हटलंय वडिलांचे वय त्यांच्या मुलाच्या तिप्पट. तुम्हाला असं वाटू शकतं सर वडिलांचे वय मुलाचे तिप्पट, तुम्ही 3 ने याला जरी गुणलं तरी उत्तर तुमचं हेच येणार आहे 20. त्यात काही फरक पडत नाही. फक्त ते शाब्दिक उदाहरणानुसार जर आपण असं मांडलं ना तर ते व्यवस्थित समजतं. वडिलांचे वय मुलाच्या तिप्पट आहे. बघा, इथं विचारलंय आजचे वय किती? त्यांचे दोघांचे पण वय. वडील मुलगा यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 7:2. 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होते. तर त्यांचे आजचे वय किती? पस्तीस. बाकीचे सोडवताय ना? मला फक्त इथं उत्तर मेसेज एकच दिसतंय प्रीतम, की मांडायचं कळत नाहीये. वडील आणि मुलगा आजच्या वयाचे गुणोत्तर 7:2. 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6 असेल. 5 वर्षांपूर्वी. पूर्वी म्हटले म्हणून याच्यातून ते 5 वजा करायचे. हे आजचं गुणोत्तर आहे, हे पूर्वीचं.
6 एक्स होते, 6 एक म्हणजे 7x - 5 2x - 5. आता याचं मोठं आहे म्हणजे 6, याचाच असणार गुणोत्तर आणि याचं 1. बघा 1 आता याला गुणलं तरी उत्तर तेच येणार तुमचं 7x - 5. आणि फक्त इथे 6 ला या 6 आणि यांना गुणायचंय. साइन 12x वजा 5 30. आता हा 12 इथं बेरजेत आहे ह्या आणि 7x इथं बेरजेत आहे. तो ह्या बाजूला जर आला उजवीकडं तर तो वजबाकीत जाईल. 12 7 गेले 5 आणि हा 30 इथं वजबाकीत आहे. तो जर इकडे आला तर तो बेरजेत जाईल. म्हणजे -5 + 30. 30 मधून 5 गेले उरता 25. 25 भागिले 5 बरोबर x. 5 5 25. x ची व्हॅल्यू तुम्हाला 5 भेटते. x जर 5 आहे तुम्हाला काय विचारलंय त्यांचे आजचे वय किती दोघांचे पण 7 गुणिले 5 7 5 35 आणि 2 गुणिले 5 5 गुणिले 10 म्हणजे 35 10. एक नंबरचा ऑप्शन बघा मंगलचे वय तिच्या मुलीच्या 9 पट आहे आज दिलं आहे. 3 वर्षापूर्वी मंगलचे वय मुलीच्या 21 पट होते. तर 3 वर्ष नंतर मंगलचे वय किती? इथं थोडा फिरून फिरून विचारलंय ना. 3 वर्ष नंतरचे मंगलचे वय म्हटले आता. मंगलचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या 9 पट. मुलीला एक्स मांडलं तर मंगलची वय तिच्या मुलीच्या वयाच्या 9 पट लिहिता येईल आपल्याला. 3 वर्षांपूर्वी पूर्वी म्हटल्यावर 9x - 3 आणि x - 3. 3 वर्षापूर्वी मंगलची वय मुलीच्या 21 पट. बघा मुलीच्या 21 पट म्हटलंय व्यवस्थित मांडून घ्या. मंगलचे वय मुलीच्या वयाच्या 21 पट होते. मंगलचं 3 वर्षापूर्वी म्हटलंय मंगलचं 3 वर्षापूर्वीचं वय 9x - 3 बरोबर. मुलगी किती आहे x - 3. याला हे गुणिले 21 असणार. एक नंबर. बघा 9x - 3 बरोबर हा 21 याला गुणाकार येते 21 गुणिले x एकूण x वजा 21 त्रिक 63. आता हा 9x डावीकडे आहे तो उजवीकडे आला तर वजाबाकी जाईल कारण की इकडे बेरज येते तो आणि हा 63 तर वजाबाकी किती या बाजूला तर बेरज येते -3 + 63. आता 63 मधून 3 गेले 60. आता हा 21 मधून 9 गेले किती उरले 12 म्हणजे 12x. 60 - 12 हा x 12 पंचे 60 x ची व्हॅल्यू तुम्हाला 5 भेटते. आपल्याला विचारलं काय 3 वर्षानंतर मंगलचे वय किती. आता सध्या आपण मंगलचे आजचे वय काढू. आजचे वय किती असणार मंगलचे 9 गुणिले 5 45 आणि मुलीचे किती येईल मुलीचे x म्हणजे 5. आपल्याला विचारले 3 वर्ष नंतरचे मंगलचे वय बघा कन्फ्युज करायला 45 पण देईल. 3 वर्ष नंतर आजचे वय 45 3 वर्ष नंतर किती होईल 48 होईल. एक नंबरचा ऑप्शन पाहिजे. ते फक्त 3 तिथं ऍड करायचे आजचे वय भेटल्यावर आपल्याला 3 वर्ष नंतरचं वय ऍड केलं. याला थोडं बघा वडिलांचे वय मुलाच्या 9 पट आहे. वडील आणि मुलगा
वडिलांचे वय मुलाच्या 9 पट. आजचं वय देईल. मुलाला एक्स मानलं तर वडिलांना त्याच्या पट म्हणजे 9 पट 9x. 15 वर्षानंतर 3 पट असेल तर आज वडिलांचे वय किती? आणि 15 वर्षानंतर वडिलांचं वय मुलाचे होणार आहे 3 पट. 15 वर्षानंतर म्हटले म्हणजे इथं 9x प्लस 15 आणि हा x प्लस 15. 15 वर्षानंतर 3 पट असणार आहे. कोणाच्या? मुलाच्या. वडिलांचं वय 15 वर्षानंतर मुलाच्या असणार आहे 3 पट. वडील किती आहे 15 वर्षानंतर? 9x अधिक 15 आणि मुलाचं x प्लस 15 आणि हा 3 पट असणार आहे म्हणून 3 लिहिलं. बघा 9x अधिक 15 बरोबर 3 गुणिले x 3x अधिक 15 अधिक 45. आता हा 3 इथं बेरजेत उजवीकडे या बाजूला वजाबाकीत जाईल आणि 15 इकडे बेरजेत उजवीकडे गेला तर वजाबाकीत जाईल. 45 वजा 15. 9 मधून 3 गेले 6x. 45 मधून 15 गेले 30. म्हणजे 30 भागिले 6. 6 पंचे 30. x ची व्हॅल्यू तुम्हाला 5 भेटते. तुम्हाला विचारलंय आज वडिलांचे वय किती? 9 गुणिले 5. 9 5 45. वडिलांचं वय आजचं असणार आहे 45. 3 नंबर. हे मी असं का पण मांडतोय माहिती का? हे शाब्दिक उदाहरणामध्ये असतं. तुम्ही जर 3 पट म्हटलं ना तर म्हणजे 3 एक असा रेशो येईल असं पकडायचं. तुम्ही अशा पद्धतीने पण त्याला मांडू शकता. 9x अधिक 15 आणि हा x अधिक 15 बरोबर 3 कारण की वडिलांचंच वय जास्त असतं 3 पट म्हणून आपण वरती त्याच्या समोरच 3 लिहिले. फक्त हे बरोबर असताना क्रॉस मल्टिप्लिकेशन होत तिथं विरुद्ध गुणाकार होतो. असं पण मांडू शकता. पण ते शाब्दिक उदाहरणासारखं दिलेलं आहे म्हणून मी तसं लिहितो त्याला. वडील बरोबर मुलगा गुणिले 3 म्हणजे वडिलांचं वय मुलाच्या 3 पट असं. कोल्हापूरमध्ये आलेलं आहे. तेच राजेश आणि महेश यांच्या वयाचे गुणोत्तर 5 वर्षापूर्वी एकच 5. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर एकच 3. तर राजेशचे आजचे वय किती? बघा अगोदरचं गुणोत्तर आहे 5 वर्षापूर्वी. 5 वर्षापूर्वी तुम्हाला अगोदर आजचं काढावं लागेल वय आणि नंतर मग 5 वर्षांनंतर. अशा 3 स्टेप मध्ये ते मांडावं लागेल. राजेश आणि महेश. बघा 5 वर्षांपूर्वी राजेश आणि महेश यांच्या वयाचे गुणोत्तर होतं एकाच 5. एकाच 5 म्हणजे x आणि हा 5x. कारण की एक इथं लिहिलं तरी काही फरक पडत नाही. आज किती असणार आहे मग 5 वर्षानंतर? हे 5 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आहे एकाच 5. 5 वर्षानंतर म्हणजे आज म्हणजे x प्लस 5 आणि 5x प्लस 5. आणि आता त्यांनी दिलंय परंतु 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर एकाच 3 होते. 5 वर्षानंतर म्हणजे अजून 5 वर्ष तिथे ऍड करायची तुम्हाला. किती बनेल हे x प्लस 10 आणि 5x प्लस 10. तर याच्यामध्ये 5 ऍड केले आपण कारण की अजून 5 वर्ष नंतर म्हटले. वर्षांपूर्वी 5 वर्ष आधी आता 5 वर्ष नंतर म्हणजे आजचं आणि परत 5 वर्ष नंतर म्हणजे अजून 5 ऍड करायचे. 4 नंबर आले का? 10 वर्ष. काय सांगितलंय? किती होणार आहे? एकाच 3 होणार आहे 5 वर्ष नंतर म्हणजे इथं x प्लस 10 आणि छेदस्थानी 5x प्लस 10 एकाच 5 होणार आहे. हा 5 गुणाकार आहे याला विरुद्ध गुणायचं. 5 गुणिले x 5x अधिक 10 5 50. 5 गुणिले 1 5x राहणार आहे हे 10 तसेच राहणार. एकाच 3 आहे ना. मी किती घेतलं? 5 घेतलं का? सॉरी एकाच 3 आहे. एकाच 3 होणार आहे ना. 5 घेतलं. x 3 हे तसंच राहणार आहे. एकाच 3 आहे. एकाच 3 म्हणजे हे किती बनणार आहे? x गुणिले 3 3x आणि 10 3 30. आता हा 3x इथं बेरजेत आहे डावीकडं इथं आला वजाबाकी.
2x हा 10 इथं बेरीज येते, डावीकडे गेला तर वजाबाकी जातो. 30 मधून 10 गेले 20. आता हा 20 भागिले 2 बरोबर x. x ची व्हॅल्यू किती येईल? बेद आहे 20. x 10 भेटतो. आपल्याला विचारलंय राजेशचे आजचे वय. बघा आजचं वय विचारलंय राजेशचं. x ची व्हॅल्यू किती आहे? 10. 10 अधिक 5 15. 2 नंबर ऑप्शन आहे. आजचं वय म्हटलंय 5 वर्षापूर्वी. हा थोडासा हा म्हणजे एक्स्ट्रा लेवलचा क्वेश्चन याच्यापेक्षा अगोदरचा सिंपलच आहे. थोडं कन्फ्युजन नाही होत द्यायचं. 5 वर्षापूर्वी म्हटलं मग आपण ते 5 वर्षापूर्वीचं गुणोत्तर लिहिलं किती? एकाच 5 5. आज किती असणार आहे? 5 वर्षानंतर x प्लस 5 आणि 5x प्लस 5 आणि आता 5 वर्षानंतर x प्लस 10 म्हणजे याच्यात 5 ऍड केले आणि 5x प्लस अजून त्याच्यात 5 ऍड केले तर 10. हे गुणोत्तर तुमचं एकाच 3. मग याला तुम्हाला सोडवायचं ते 15 होईल. अगोदरचं जर असतं तर x किती आहे? 10 राजेशचं. आताच विचारा ना आजचं, ते 5 वर्षापूर्वीच होतं. राजेशचे आजचे वय किती? तर ते 15. तुम्ही बरोबर सोडवलंय, फक्त कन्फ्युजन तिथं झालं. आजचे वय म्हटलंय तर हे आजचं वय इथं मध्यभागी. बघा असे क्वेश्चन होते, याच्यात कुठलं राहिलं तुम्हाला? हा याला सोडव. हे बघा हे जे होतं का जान्हवी आणि आईचं हे शाब्दिक उदाहरणातलं आहे. ते आपण जेव्हा शाब्दिक गणित घेऊ का तेव्हा ते मांडायचं कळलं. आता सध्या नव्हते. बुलढाणा मध्ये विचारलेला प्रश्न आहे. तेच सिंपल आहे. आता हा हे सोडायची गरज नाही. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 7:4. एवढं सोडा शेवटचा क्वेश्चन. 5 कुठे ऍड करायचे? हा ते बरोबर पहिलेच. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 7:4. त्यांच्या वयाची बेरीज 66 वर्ष. तर लहान भावाचे वय किती? दोन भाऊ आहे ए बी मानून घ्या त्यांना. वयाचे गुणोत्तर आहे 7:4 आणि वयाची बेरीज 66 म्हणजे 7x अधिक 4x बरोबर 66. 7 आणि 4 11x बरोबर 66. 66 भागिले 11 x ची व्हॅल्यू येते तुम्हाला 6. 11 6 66. दोन लहान भावाचे वय विचारलं. लहान भाऊ हा 4x जसा आहे तो लहान आहे. म्हणजे 4 गुणिले 6 6 24. हे उत्तर 3 नंबर. बरोबर आहे 3. याच्यावरचे अजून थोडेसे वेगळे लेवलचे ते उद्या घेऊ. ते शाब्दिक गणित मांडता आले पाहिजे तुम्हाला. ते जर नसेल मांडते तर शाब्दिक गणितामध्ये जेव्हा आपण घेऊ का टॉपिक तेव्हा कळेल व्यवस्थित. कारण की आता हा थोडासा आपण अगोदर वैवाहिक केला शाब्दिक गणित काय होतं. ह्या गोष्टीचं एक लक्षात घ्या. हे जे दिलंय का असं मुलाचे तिप्पट त्याला तुम्ही मी सांगितलं याला तुम्ही असं पण मांडू शकता. मुलाचे तिप्पट म्हणजे असं न लिहिता वडील बरोबर मुलगा गुणिले 3 हे जे मी लिहिलं हे शाब्दिक गणितामध्ये लिहित असता. तुम्ही जर असं नाही लिहायचं तर वयाच्या मुलाचे तिप्पट म्हणजे रेशो काय बनणार आहे? 3:6 असं बनणार आहे. मग ते तुम्ही असं मांडू शकता त्याला. 2x वजा 10 आणि खाली x वजा 10 म्हणजे 3:1 अशा पद्धतीने आपल्या पद्धतीने मांडू शकतो. पण हे शाब्दिक उदाहरणासारखं असतं म्हणून मी तसं लिहिलंय ते. वडिलांच्या वय त्यांच्या मुलाचे तिप्पट. वडिलांचे वय किती? मुलाच्या तिप्पट म्हणून मुलगा गुणिले 3 केलं मी फक्त. गुड नाईट. 8:30 झालं आपला वेळ झालाय. उद्या घेऊ बाकीचे क्वेश्चन. थँक्यू.